31 साजरा करण्यासाठी कोलवा किनाऱ्यावर गेलेल्या बेळगावच्या 3 बहिणींनी जुन्या आठवणी उकरून काढून एकमेकींना जबरदस्त बदलून काढलं होतं। त्यांना सोडवायला गेलेल्या महिला पोलिसांनाही त्यांनी मारहाण केली होती। ही मारहाण त्यांना आता महागात पडली आहे। या प्रकरणात मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिन्ही बहिणींना प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। तसंच हा दंड जमा केल्यानंतर ती रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश जारी केला आहे। 31 डिसेंबरला कोलवा बीचवर 31 साजरा करण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती। याच गर्दीत 25 वर्षांची जान्हवी साबळे, 26 वर्षांची मधू पाटील आणि 55 वर्षांची नीलम पाटील या तिघा बहिणींनी एकमेकींना बदलून काढण्यास सुरुवात केली। अचानक 3 महिला हाणामारी करत असल्याचं बघून पर्यटक देखील अचंबित झाले। या तिघी बहिणी मूळच्या बेळगावच्या आहेत। कामानिमित्त मडगावच्या रावणफोंड भागातील भाड्याच्या घरात त्या राहतात। किनाऱ्यावर फिरताना त्यांनी सरत्या वर्षातील आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात केली। तेव्हा घरगुती विषयावरून एकीचं दुसऱ्या बहिणीबरोबर भांडण झालं। हे भांडण सोडवण्याऐवजी तिसऱ्या बहिणीने देखील वादात उडी घेतली आणि दोघींच्या झिंजा उपटण्यास सुरुवात केली। हा प्रकार बघून आजूबाजूचे लोक भांडण सोडवायला गेले। तेव्हा त्यांनी लोकांना शिवीगाळ करत हाणामारी सुरूच ठेवली। इतक्यात महिला पोलिसांची पिंक फोर्स किनाऱ्यावर दाखल झाली। त्याने तिन्ही बहिणींना आवरण्याचा प्रयत्न केला, पण राग मस्तकात भिनलेल्या तिघींनी चक्क महिला पोलिसांवर हात उचलून त्यांचेही केस उपटण्यास सुरुवात केली। महिला पोलिसांनी तिघींना उचललं आणि गाडीत घालून पोलीस स्थानकावर आणलं। तिथंही तिन्ही बहिणींनी हंगामा केला। शेवटी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तिघींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता। यावर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं। त्यानंतर न्यायालयात 6 महिने हा खटला चालला। न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर तिन्ही बहिणींनी सार्वजनिक ठिकाणाच्या शांततेचा भंग केल्याचं सिद्ध झालं। त्यामुळे तिघींना प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। हा दंड भरल्यानंतर ते 3000 रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश न्यायालयानं जारी केला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।